बोलेरो वाहनातून सागवानाची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती सडक जुनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली। या माहितीच्या आधारावर वन परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांची 3-4 पथके तयार करून पाळत ठेवण्यात आली। दरम्यान सागवान भरलेले बोलेरो वाहन पाठलाग करून पकडले असता वाहनासह एकूण 13 लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आला। जितेंद्र रमेश राऊत, वय वर्ष 38, म्हाडा कॉलनी, कळमेश्वर, नागपूर। गुणवंत धनराज फडणे, गुणवंत धनराज फडणे, वय वर्ष 40, अनुज अशोक भोयर, राहणार कळमेश्वर, जिल्हा नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे। महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH40BG 3801 मध्ये सागवान लाकडे भरून नागपूरकडे जात असल्याची माहिती मिळाली। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या वाहनाचा पाठलाग करून हे वाहन फुटाळजवळ पकडले। वाहनाची तपासणी केली असता सागवान प्रजातीचे मौल्यवान लाकूड एकूण 13 नग 1910 घनमीटर एकूण किंमत वाहनासह अंदाजे 13 लाख रुपये जप्त करण्यात आले। या प्रकरणी आरोपींवर भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलमाने गुन्हा नोंद केला आहे। या प्रकरणाची चौकशी वन परिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने, सहाय्यक वन संरक्षक रोहयो आणि वनजीव आणि उपवन संरक्षक गोंदिया वन विभाग यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे। गाव माझा न्यूज करिता चंद्रमुनी बनसोड, सडक अर्जुनी, गोंदिया।